बोरगाव येथे सुमारे 40 एकर ऊस जळून खाक. अग्निशमक दलाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. बोरगाव शहराच्या बॅरेज रोडवरील लक्ष्मी शेतानजीक दुपारी ऊसाला अचानक आग लागल्याने येथील अनेक शेतकऱ्यांचे सुमारे 40 एकरहून अधिक क्षेत्राचं संपूर्ण ऊस जळून खाक झाला. अग्निशमक दलाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण ऊस जळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शहरातील अभिनंदन पाटील, उत्तम पाटील, बाबासाहेब पाटील, सुरेश पाटील, कुमार पाटील, राजू मानकापुरे, अभय मानकापुरे, सुभाष मिंचे, राजश्री कलिमणी, राजू हावले, अण्णासाहेब हावले, किशोर महाजन, सुभाष सोमाणे, अमित पंकापुरे, हर्षद हावले, पोपट टोणे, महावीर हावले, कुमार नांगरे, सिद्धकोंडा पाटील, शांतीनाथ पाटील, गुंडूराव टारे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा सुमारे 40 एकरहून ऊस जळालेला आहे. यामध्ये सुमारे 60 लाखाहून अधिक नुकसान झालं आहे. आग लागल्याचं समजताच येथील काही शेतकऱ्यांनी सदलगा येथील अग्निशमक दलाला कळवलं, पण त्या अग्निशमक बंबामध्ये निम्म्याहून पाणी कमी असल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला. यामुळे जवळच्या शेतातील ऊसालाही आग लागली. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अग्निशमक बंब संपूर्ण भरून आला असता तर नुकसान टळलं असतं, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. माहिती समजताच अरिहंत शुगर्स जैनापूरचे MD अभिनंदन पाटील यांनी तात्काळ कारखान्याचे शेती विभागीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून सर्व शेतकऱ्यांचा ऊस ताबडतोब तोडणी करण्यास सूचना केली. लागली शेती अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली व ऊस ताबडतोब कारखान्यास पाठवण्यासाठी यंत्रणा राबवली. बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.